भीषण स्फोटाने तमिळनाडू हादरलं. 16 जणांचा होरपळून मृत्यू. कारखान्यात खळबळ. तामिळनाडूतून संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आलेली आहे. विरुधुनगर जिल्ह्यात असलेल्या एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा भीषण स्फोट कट्टनारपट्टी परिसरातील एका क्रॅकर युनिटमध्ये झाला. त्यानंतर आजूबाजूच्या 4 युनिट्सना आग लागली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींना सुद्धा नुकसान झाले. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके दाखल झाली असून ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. प्रशासनाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे. फटाका कारखान्यात झालेले या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार फटाके तयार करताना सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे हा अपघात झाला असावा. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मते बचावकार्य वेगाने सुरू असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. या दुर्घटनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटले की विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनापट्टी येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्री KKSSR रामचंद्रन आणि थंगम थेन्नारसू यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करण्याचे, त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्टॅलिन यांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, तमिळनाडू.